फ्रेंड्स, दिस इज आर्या. वेलकम टू सेलिब्रिटी तडका. येस, कशी दिसते मी? या, आय नो, ऑलवेज ब्युटिफुल. ओके, तुम्हाला माझा कॉस्ट्यूम पाहून कळायलाच असेल की आजचा आमचा एपिसोड हा क्रिसमस स्पेशल असणार आहे. आणि ऑफकोर्स हा क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी आज आपल्याबरोबर असणार आहेत क्लासमेटची पूर्ण टीम. आणि आम्ही करणार आहोत क्रिसमस सेलिब्रेशन. राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ओहो ओहो, वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. तुमच्या इथे सर्वांचं स्वागत आहे राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये. आणि क्लासमेटच्या या मूवीबद्दल मी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि खूप सारे आपण गेमसुद्धा ठेवलेले आहेत. सो तुम्ही रेडी आहात? मला तुझ्याकडे एक छानसा डायलॉग ऐकायचा आहे शोच्या सुरुवातीला. ओम गणपते नमः. ओम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी योग पडावा. माशाला पोहायला शिकवू नका. ओके, प्रत्येकाचे इथे डायलॉग्सने आपण जरा सुरुवात करूया, जरा चेअरअप होऊया. डायलॉग म्हणणारी आपल्याकडे इथे आहेच. इथे अप्पूचा एक स्टँडर्ड डायलॉग आहे. आता टोपी घातली तिने म्हणून टोपीत राहायचं. आज सगळ्यांनी टोपीत राहायचं. तुम्ही इथे आलेला आहात, कसं वाटतं तुम्हाला? राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात. मला असं म्हणायचं की वी वर सरप्राईज्ड, प्लेझेंटली सरप्राईज्ड टू सी ऑल दिस. खूप छान डेकोरेट केलं आहे आणि आम्ही पहिल्यांदा आलो आहे स्टुडिओमध्ये. सो आम्हाला किती मजा येणार आहे याचा अंदाज, आणि आम्ही खूप दंगेखोर बॅच आहे आमची, त्यामुळे तुम्हाला पण अंदाज येईल की आता इथे काय काय होणार आहे. हां अंकुश? येस येस येस. आणि हे बघून मजा वाटते की आम्ही तुमच्यामुळे आज एकत्र पुन्हा आलो आहे खास क्रिसमससाठी. आणि आमच्यातर्फे आम्ही सगळ्या आमच्या या फॅमिलीला, जी आम्हाला नेहमी चीअरअप करत असते, आम्हाला नेहमी चांगल्या चांगल्या सेलिब्रेशनमध्ये घेऊन जात असते, या अख्ख्या फॅमिलीला आमच्यातर्फे सगळ्यांकडनं मेरी क्रिसमस. येस, आता फन स्टार्ट. येस, ओके. आता तुमच्यासाठी एक छान कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आपण, पण त्याच्या आधी आपण थोडंसं तुमची एक निवड करण्यात येणार आहे. केक कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला केक सजवायचा आहे तुमच्या पद्धतीने. सो आपण जाऊया तिथे. आम्हाला सजवायला हरकत नाही. तुम्ही खाणार आहे का? आपण दोन हो, ऑफकोर्स आम्ही किती लोक जाणार आहेत? आपण येस, चिठ्ठी टाकून आपण निवड करूया. 4 जण केक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतील आणि ऑफकोर्स एक नाही, आणि त्या 4 जणांसाठी अजून एक सरप्राईज आहे. ओके, मी ते आणते, चिठ्ठ्या आणते. सो या क्रिसमस बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या आहेत आणि याच्यातून नावं निघणार आहेत त्या 4 जणांची. सो तुम्ही रेडी आहात? ओके ओके. नाही, मी 4 जणांची चिठ्ठ्या. पहिलं लहान मुलाकडनं. सगळ्यात लहान पहिले. डबा पडला. मी काढली. एक चिठ्ठी निघाली का बनवायचं? तुला खायचं का बनवायचं? इकडे बाकीचं दे. पण आपण बाकीचं करू. पण 4 हा? बाकीचं वाटून घ्या. ह्याला बाद करा. 2 किती निघाले? किती निघाले? जास्त काढलं. नाव कोण अनाउन्समेंट करताय? नाव कोण अनाउन्समेंट करताय? माझ्याकडे मला माझंच नाव आलंय. सो मी क्रिसमस पहिली सिद्धार्थ चांदेकर. सोनाली कुलकर्णी. सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकर. माझ्याकडे एक आलाय अंकुश चौधरी. आणि इथे आहे सई तामणकर. केक केक ओके, तुम्ही स्टार्ट करू शकता. Okay, that's my mind. ते कशाला काढतो त्याच्यातून? मास्टरशेफ नाहीये. अरे करताय का तुम्ही?
सोनाली तुला वाटत असेल तू चॅलेंज आहेस तर माझे ऊपर दो. एक मिनिट, मी येणार आहे. मी येणार आहे. चॅलेंज ऊपर दो. काय करू? सोनाली मध्ये येऊ नको. काय करू? एक सेकंड. यार हे फार घाण होत आहे. हे असं करून दे ना. नाही नाही नाही. हे डेकोरेट झाल्यावर त्यावर ठेवा त्याच्यावर. धक्का देऊ नको. ए कॉपी करू नका माझी. सोना गप ना. अंदर अंदर अंदर. काय केलंस तू? हे माझं आहे माझं. ए माझं झालं. मी कुठे ठेवायचं? क्रीम खातो. इकडे इकडे. प्लेट सगळं द्या माझं. हा, मी पण plate. आता मी कुठे जाणार? ए तुझं काय आहे? तू काय आहेस इकडे? तू झाड राहतो. सजव म्हणायचं रंगव. हे काय आहे माहितीये? अरे मेंढपाळ असतात ना मेंढपाळ. जमलं तुला. आणखीन सगळे घेतले. आणखी हे काय आहे? खाऊन टाक. बरं ते माझं आहे. हे तू काय केलीस तुला माहिती आता परत नको नको बास. आता सगळं टाक. हलकीशी दिवाळीच्या रांगोळीचा फील आहे त्याला बघ ना. दिवाळीतला क्रिसमस आहे तिचं. आणि केळे ठेवते. कारण तुला तेच मिळाले. कुणा तुझा हे तुझा कुठला केक आहे? माझा झालाय माझा. हा माझा आहे. देवाचा केक कुणाचा? व्यवहारच तो सही झाला की ठेवलं मी. ओके, यांचे केक सजवून झालेले आहेत आणि आम्ही परीक्षक आता निवडणार आहोत कुठला केक सगळ्यात सुंदर दिसतोय. सो सुशांत, सचित आणि आदित्य, कम ऑन. नाही, एक मिनिट, आम्ही जरा विचारूया थॉट काय याच्या मागे. सई, याच्या मागे थॉट काय आहे? याच्या मागे असं हा, आणि याच्या मागे असा थॉट आहे की तुमचे हात जास्त घाण न होता यू कॅन इझिली ईट दिस विदाउट गेटिंग युअर हँड्स डर्टी असं आहे. आणि लिमिटेड आयसिंग, लिमिटेड डेकोरेशन. पण आम्ही आधी बघितलं तर तू असा डोंगर उभा केला होतास. कारण ते ह्याला बॉर्डर यासाठी तो डोंगर होता. आणि छान हँडी केक आहे. उगाच हात घाण नाही होणार. ओके, टाइम अप. सिद्धार्थ, तुझ्या केक बद्दल तुला काय सांगायचं, डेकोरेशन बद्दल? थॉट. फारसं काही सांगायची गरज नाही आहे. इट्स व्हेरी आर्टिस्टिक अँड इट हॅज गॉट अ मल्टीपर्पज केक आहे. याच्यात हात घाण करायचा प्रश्नच येत नाही कारण कारण यांनी कागद आधीच बावळट कागद आधीच काढून ठेवलेला आहे. हिच्या याच्यात कागद काढताना तुमचं आयसिंग बिघडू शकतं, कसं? तर ते तुम्ही तारे असं तुटू वरून शकतात. ओके, टाइम अप. आणि अंकुश, तुमच्या केक बद्दल तुम्हाला काय स्पेशालिटी आहे? हा, ही हॅट त्याच्याबरोबर येते. मला असं वाटतं की सगळे कलर्स याच्यामध्ये आहेत आणि हे आम्ही जे सगळे कलर्स आहोत ते सगळे आम्ही एकत्र आहोत. तुम्ही प्रत्येक एखादी गोष्ट जरी तुम्ही बाजूला केली तरी ह्याची चव बदलणार नाही याची खात्री आहे, बिकॉज हे सगळे क्लासमेट्स आहेत. आणि the winner is अंकुश. आणि राजश्री तर्फे अंकुशला मिळणार आहे एक गिफ्ट. आणि सोनाली तुला मिळणार आहे हे. नाही 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 नाही.
आम्हाला दिलेला केकचा टास्क आम्ही सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे आणि आता दुसऱ्या टीमचा टर्न आहे. सोनाली, सचित आणि सुशांत आणि आमचे कॅप्टन ऑफ द शिप दे आर डेकोरेटिंग दिस क्रिसमस ट्री आणि ते त्यांची टास्क कशी पूर्ण करतायत ते आम्ही आता बघणार आहोत. सोनाली माझं म्हणणं आहे तू स्वतः जाऊन झाडावर बस. चलो, लाईट जा रे. आधी हे काय करतोयस तू? हे काय करतोय? हा आमचा स्नो आहे. हो तो हा कापूस कोंडण्याची गोष्ट माहिती तुला? उन्हाळ्यात स्नो जो असतो तो असा असतो. मागे नाही दिसणार आहे आधी. नाही तो वरनं पडतो ना, तो खालपर्यंत येतो. यांना खरं तर क्रिसमस ट्री सजवायचं होतं. ट्री कुठे गेलाय माहिती नाही, पण क्रिसमस आहे एवढं कळतंय, झाडच दिसत नाही. बाकी काय चला झालेलं आहे, झालं. टाइम अप सोनाली. वा 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 वा. यांनी अप्रतिमरित्या असं एक झाड सजवलेलं आहे. फारच मस्त दिसतंय. आता सगळ्यात उत्तम डेकोरेशन कोणी केलंय हे आपल्याला बघायचंय ना. आम्ही पाहिलं. वा वा वा. सोनाली, तुझ्या हातनं प्राइज गेलं त्या बाबतीत तुझं काय म्हणणं? का पुसून मी डोळे? असं आम्ही अजिबात नाही. हा आमच्या सिनेमाचा डिरेक्टर आहे, याला जे मिळेल ते आपल्या सगळ्यांना मिळेल. सुप्रीमचा सक्सेस आम्ही सगळे वाटून घेऊ. असं पण आहे का? असं नक्की नाही. अजून एक आहे सेकंड प्राइज, उत्तेजनार्थ बक्षीस. नाही, सेकंड प्राइज सगळ्यात शांत राहून डेकोरेशन केलेल्या माणसाला मी देणार आहे. तो म्हणजे सचित, आमचा रोहित. काही आरडाओरडा नाही, काही नाही. सिन्सिअरली आपलं काम तो करत होता. फक्त झाल्यावर त्यांनी सगळं संपलं एवढं ट्री दाखवलं. सो कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझ्याकडनं हे प्राईज आमच्या सगळ्या क्लासमेट्स. आता क्रिसमस ट्रीवर आपण कोणी त्याच्यावर काही कमेंट करू नये, कारण सुपर आहे. क्रिसमस में तू नहीं शायद. छान आहे, छान व्हेरी गुड. सो बेसिकली आम्ही हे सगळे गिफ्ट्स वाटून घेणार आहोत एकमेकांमध्ये आणि अशीच क्रिसमसची जी स्पिरिट आहे ती जिवंत ठेवणार आहोत क्लासमेटच्या आज या क्रिसमस सेलिब्रेशन. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान ट्री सजवलं आहे आणि ऑफकोर्स सई तू पण छान केक बनवलेलास, छान डेकोरेट केलेलं. हो, ऑफकोर्स तुम्ही सुद्धा. ओके, आता तुम्ही इतकं छान केलंय तर तुमच्या सगळ्यांसाठी एक छान असं सरप्राईज आहे. पाहायचं आहे? येस, 2 मिनिटं द्या. क्रिसमस सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने इथे सगळ्यांनी दाखवलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या आठवणी सांगायच्या आहेत क्रिसमसच्या आणि ऑफकोर्स आता न्यू इयर सुद्धा जवळ आलेलं आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्या आठवणी शेअर करा. महाराष्ट्रामध्ये विश्राम बागेमध्ये खूप छान क्रिसमस सेलिब्रेट केला जातो सांगलीत. ते सही तुम्हाला सांगेल. ओके, काय नाही, क्रिसमसला आम्ही आमच्या मित्रांच्या घरी जातो जनरली.
जे ख्रिश्चन आहेत त्यांच्याकडे प्रॉपर टर्कीचा डिनर असतो आणि ख्रिसमस ट्री असते घरात आणि खूप छान वातावरण असतं. आणि मी स्वतः एकदा पुष्करच्या घरी गेले, श्रोत्री, आणि पुष्कर्स वाईफ इज अ ख्रिश्चन, सो त्यांच्याकडे सागर संगीत ख्रिसमस असतो आणि ते वातावरण विटनेस करण्याजोगं असतं. आणि 31ला मला नेहमी गोव्याला जायला आवडतं, सो गोव्याला मी म्युझिक फेस्ट अटेंड केल्यानंतर मग 31ला आय सेलिब्रेट विथ माय हजबंड ऑर माय फॅमिली. सो असं ठरलेलं असतं कायम आणि यावर्षी त्याला काही अपवाद नाही आहे. पण हे जे आम्ही आत्ता केलं ख्रिसमस निमित्ताने, हे कायम लक्षात राहण्यासारखं आहे माझ्या. नक्कीच, ग्रेट. मग मुंबईमध्ये क्रिसमस खूप वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो. पण माझ्या लहानपणीच्या आठवणी अशा आहेत की आम्ही एक बाहुला बनवायचो आणि तो एक 25 डिसेंबरला सुट्टी पडली की त्या बाहुल्याला बिल्डिंगभर फिरवायचं आणि 1-1, 2-2 रुपये, 5-5 रुपये त्या डब्यात जमा करायचे आणि त्याच्यातून मग 31st आम्ही सेलिब्रेट करायचो. पण हे सगळं करत असताना मुळात आम्ही एकदा त्या बाहुल्याला सांताक्लॉजचा मास्क लावला होता आणि नंतर त्याला जाळतात ॲक्च्युली. सो आम्हाला एका आमच्या बिल्डिंगमध्ये जी ख्रिश्चन फॅमिली राहते त्यांनी सांगितलं की बाबांनो हे असं करू नका, हे जरा वेगळं आहे. त्यावेळेला ह्याचं महत्त्व कळलं, सांताक्लॉज म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि असाच एकदा तो बाहुला मी फिरवत असताना माझ्या वडिलांनी मला बघितलं आणि मजबूत बेदम मारला, कारण हे सगळे उपद्व्याप मी करत होतो त्या बाहुल्याला घेऊन. पण क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी कुठल्या तारखेची अथवा महिन्याची गरज नसते. ते सेलिब्रेशन कुठल्याही ख्रिश्चन फॅमिलीमध्ये गेलो तर आपल्याला वर्षभर बघायला मिळतं. क्रिसमस मला वाटतं दरवर्षी मी पुण्याने नाही, मी मागच्या वर्षी मुंबईत खरं क्रिसमस सेलिब्रेट केलं होतं. मी मोस्टली दर क्रिसमसला कुठेतरी शूट करत असतो. मागच्या वर्षी आम्ही सावंतवाडीत शूट करत होतो. लास्ट इयर मी फ्री होतो आणि मी रम अँड रेझन केक बनवला होता क्रिसमसला. आणि त्याच्यासाठी तुम्ही 1 महिन्याआधी रममध्ये रेझन्स आणि पीनट्स सगळे सोक करून ठेवायचे असतात आणि ते महिनाभर सोक झाल्यानंतर तुम्ही क्रिसमसच्या 2 दिवस आधी तो बनवायचा असतो. सो इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. अँड ते मला वाटतं दरवेळेस कुठलं तरी क्रिसमस सीझन म्हणून तुम्ही काही ना काहीतरी वेगळं करत असता मित्रांबरोबर. आणि कॉलेजमध्ये असताना तर मला क्लिअरली आठवतं आहे की सुट्ट्या क्रिसमसच्या लागल्या तर पार्ट्यांशिवाय कुणीच कधी काही केलं नाही. आणि पार्ट्या सुरू होतात 24 तारखेला आणि त्या संपतात 1 तारखेला सकाळी. तर फक्त धमाल मस्ती आणि थंडीच्या सीझनमध्ये एन्जॉय करत फिरणं, मजा करणं आणि नाईट आउट्स मारणं, हे क्रिसमसचं मला वाटतं एक माझी आठवण आहे. या माझी बेस्ट फ्रेंड होती जी म्हणजे आता आहे पण आम्ही टचमध्ये नाही आहोत, पण ती शी गॉट मॅरिड टू अ ख्रिश्चन. सो त्यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे एकत्र 2-3 वर्ष क्रिसमस सेलिब्रेट केले आणि खूप मजा यायची. कारण त्यांच्या गच्चीवर ते लोक साधारण 100 लोकं जमायची आणि खूप रात्रभर सेलिब्रेशन असायचं. या पलीकडे मला एक आठवण आहे शाळेतली. आम्ही आमच्या शाळेच्या मागे मदर टेरेसा होमेज होतं. सो आम्ही तिकडे जायचो ऑर्फनेजमध्ये आणि लहान मुलांबरोबर क्रिसमस सेलिब्रेट करायचो. चॉकलेट्स, गिफ्ट्स अशा गोष्टी घेऊन जायचो आणि त्यांना खूप मजा यायची, कारण ते ऑर्फन्स होते आणि कोणीतरी येऊन त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करत आहे, त्यांच्यासाठी ॲक्च्युली चॉकलेट्स गिफ्ट्सपेक्षा त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आहे, ही खूप मजा असायची. आत्ता ते जमत नाही. आय विश आम्ही सगळे एकत्र जाऊयात कुठेतरी, अशा पद्धतीने सेलिब्रेट करूयात. क्रिसमस असो किंवा कुठलाही सण असो, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करून आपल्यालाही जास्त मजा येते असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स हे सेलिब्रेशन आजचं खूप अविस्मरणीय असणार आहे. मला असं वाटतं की आजचा जो आहे म्हणजे तो एक्सपिरियन्स मला लक्षात राहण्यासारखा आहे की त्यानिमित्ताने थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, क्रिसमस आहे, सगळे आता इव्हेंट्स चालू आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सणाचा माहोल आहे, सगळेजण एकत्र येतात, कॉम्पिटिशन्स खेळत आहेत, मजा करतात, मस्ती करत आहेत आणि तुमच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो. क्रिसमस आम्ही सेलिब्रेट करतो आहे. 16 जानेवारीला आमची फिल्म रिलीज होते. सो मला असं वाटतं की हा इव्हेंट असा चालू राहील पुढचे अजून काही 20-25 आठवडे क्लासमेट बरोबर, असं मला वाटतं. काय म्हणतो? मी माझ्या बायकोबरोबर माहीमला जे चर्च आहे त्या चर्चला मागच्या वर्षी आम्ही 12 वाजता गेलो होतो आणि मिडनाईट मासला आणि पहिल्यांदा मी ते अनुभवलं. खरोखर ते ज्या पद्धतीने तिकडे एकत्र, ज्या श्रद्धेने सगळे एकत्र जमतात ते खूप बघण्यासारखं आहे. आणि मागच्या वर्षी आम्ही बँड्रामध्ये क्रिसमस ट्री जाऊन विकत घेतलं मी आणि माझ्या बायकोनी आणि बरंच शॉपिंग केलं आणि ते सजवलं सगळं, कारण तिला खूप आवड आहे.
आणि जसं आत्ता सईनी सांगितलं, आमची मैत्रीण आहे प्रांजल श्रोत्री, पुष्कर श्रोत्रीची बायको, ती दरवर्षी छान छान कपकेक्स वगैरे क्रिसमसच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाठवत असते. थँक्यू प्रांजल, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आणि दरवर्षी आम्ही 31ला म्हणजे या ग्रुपमधले तरी मी आणि अंकुश ऑलमोस्ट मागचे 10-31 तरी एकत्र आहोत. वेगवेगळ्या ग्रुप असेल. आता क्लासमेट्सचा अख्खा ग्रुप होपफुली असेल. सुशांत बऱ्याचदा असतो आमच्याबरोबर, बऱ्याचदा नसतो. सुशांतच्या बायकोचा याच काळात वाढदिवस असतो, त्यामुळे तो ऑन ऑफ येऊन जाऊन असतो. पण ओव्हरऑल आम्ही खूप मजा करतो. अलिबागला बऱ्याचदा जातो, पुष्करचं तिथे घर आहे, खूप मजा करतो. आणि 31ला गेल्यानंतर 1 तारखेला परत यायचं ठरवतो, पण कधीच येत नाही. 2 किंवा 3 तारखेला परत येतो. माझं क्रिसमस सेलिब्रेशन खरं तर जास्तीत जास्त फॅमिलीबरोबर असतं, कारण वर्षभरात फारसा वेळ मिळत नाही फॅमिलीबरोबर वेळ काढायला. आई बहीण काका काकू सगळे त्यांच्याबरोबर असतो. एक सेलिब्रेशन आम्ही केलं आणि आता मला असं वाटतं की आम्ही ते दरवर्षी कंटिन्यू करू. की आम्ही मागच्या वेळेला एक क्रिसमस सेलिब्रेशन एका पुण्यातल्या ओल्ड एज होममध्ये केलं होतं. बिकॉज दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ त्यांना सॅन्टा क्लॉज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. तर आम्हाला असं वाटलं की त्यांना जाऊन आम्ही कयानी बेकरीतनं केक दिला होता. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी पार्टी पॉप्स, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे एक आजोबा होते जे 80 वर्षाचे होते, त्यांना पार्टी पॉप म्हणजे काय हेच सुद्धा माहिती नव्हतं. ते आम्ही त्यांना दाखवलं, तर त्यांना ते इतकं आवडलं की ते रडायला लागले. तर मला असं वाटलं की त्यांच्यासाठी ही क्रिसमस फार जास्त चांगली आली आणि त्यांच्यामुळे आमच्यासाठी चांगली आली. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आम्ही असंच सगळी फॅमिली मिळून जाऊ. आणि आता ही माझी फॅमिली आहे, हे माझे क्लासमेट्स आहेत, यांच्याबरोबर आम्ही तिकडे जाऊ आणि तिकडे एन्जॉय करू आम्ही आमचं क्रिसमस. नक्कीच. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे वळते, कारण की चित्रपट लवकरच रिलीज होतोय, त्याच्यामुळे काय आठवणी आहेत या सगळ्यांबरोबरच्या, काय सांगा? आठवणी अजून आहे, चालूच आहेत. म्हणजे आता ते खरं पुढे आम्ही 15-20 दिवस एकत्र आहोत आणि आम्ही संपूर्ण हे असंही वाटतं खूप आहेत. शूटिंग केलं एकत्र, एक जवळजवळ वर्षभर आम्ही आता एकत्रच आहोत आणि पुढचे काही दिवस प्रमोशनच्या निमित्ताने पण खूप एकत्र असू. तर असेच क्रिसमस, न्यू इयर्स, होपफुली सेलिब्रेशन्स खूप पुढे येणार आहे. हे सेलिब्रेट करत राहू. आणि या निमित्ताने मी सगळ्यांना आमच्यातर्फे सांगू इच्छितो की 16 जानेवारीला क्लासमेट्स पण तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. आणि आम्ही जे स्क्रीनवर केलं आहे, हे जे एक तुम्हाला ओव्हरऑल मॅडनेस दिसला, हा तुम्हाला स्क्रीनवरही तेवढाच एन्जॉय करता येईल. तर सेलिब्रेट विथ अस फ्रॉम 16th जानेवारी इन थिएटर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र. थँक्यू. आणि एक आमच्या सगळ्यांतर्फे मी आदित्यला विनंती करेन की पुढच्या क्रिसमसला पण आम्ही असेच सगळे एकत्र पुढच्या सिनेमासाठी असू, याची काळजी घे. आणि पुन्हा राजश्री मराठीमध्ये नक्की वी आर लुकिंग फॉरवर्ड.